दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। पूर्व विभाग विडी घरकुल लष्कर मध्यवर्ती त्याचप्रमाणे विजापूर रोड आदी प्रमुख महामंडळांतर्गत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये विविध मंडळांनी श्रींची विसर्जन मिरवणूक काढली। भव्य मूर्तींसह विविध कलापथक, लेझिम, झांज आदी पथकांना पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवल्या। वाद्यवृंदाची लयबद्ध तालबद्ध छटा, मंगलमूर्तीचा जयघोष, पथकांचा आकर्षक पदललित्य हे प्रत्येक मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं। दरम्यान धर्मवीर संभाजी तलाव परिसरामध्ये श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करण्यास मोठी गर्दी झाली होती। विविध मंडळ तसंच घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी लगबग दिसून आली। पूजा आरतीनं संपूर्ण परिसर भक्तीनं न्हाऊन निघाला होता। बॅरिगेटिंग लावून पालिका प्रशासनानं सुरक्षिततेविषयी विशेष दक्षता घेतली होती। पोलीस यंत्रणेनं ही आवश्यक ती खबरदारी घेत कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये शिस्तबद्धता, संयमता जाणवली। डीजेवर बंदी असली तरी भक्तगणांच्या मंडळांच्या उत्साहात कोणताच फरक जाणवला नाही। जोश, जल्लोष, आवेश दरवर्षीप्रमाणेच होता। जुळे, सोलापूर, विजापूर रोड परिसरातील मंडळांनी तसंच घरगुती गणेश मूर्तींचं धर्मवीर संभाजी तलावात विसर्जन करण्यात आलं। जुना विडी घरकुल परिसर, सागर चौक येथील विहिरीमध्ये लहान मंडळांसह घरगुती श्रींच्या मूर्तींना भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला। क्रमांक 10 या ठिकाणी अंदाजे 700 ते 800 पॉट्स आहेत। त्या ठिकाणी आपण 200 ते 250 गणपती घरातून उचलून आणलेले आहे। जे लोक बंदोबस्त असल्यामुळे ना त्यांना आपण त्यांच्या घरी विसर्जन करता वृद्ध महिला, लहान पोरं असल्यामुळे आपण ते उपक्रम लावत आहोत। सरकारी गाडी आपण गणपती घरी विसर्जन करता येईल। राज्य राष्ट्रीय पोलीस गटातील PSI आज आमच्या गटातील समादेशक यांच्या विधिमनाने सहाय्यक समादेशक यांच्या सहकार्याने आज आमच्या गटातील विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबवून आम्ही गणपती विसर्जन करण्यासाठी इथे आलेलो आहोत। त्याचं मागचं कारण असं आहे की आमचे लोक प्रत्येकात गणपती बंदोबस्तामुळे महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्या ठिकाणी होते आणि आहेत आणि राज्य राष्ट्रीय बंदोबस्त नक्षल बंदोबस्त तैनात आहे। यांच्या महिलांना किंवा घरातील वृद्ध असलेल्या वडीलधाऱ्या माणसांना गणपती विसर्जन करता येत नाही। या अनुषंगाने आम्ही हा गणपती विसर्जन कार्यक्रम सोलापुरात राबवत आहोत। नमस्कार, मी श्रेयस राऊत, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड
यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 सोलापूर येथे जवळजवळ 6 ठिकाणी सिद्धेश्वर तलावामध्ये गणपती घाट असतील, त्यानंतर विष्णू घाट असेल, कंबर तलावामध्ये तिन्ही गेटला, त्याचप्रमाणे घरकुल येथे असे जवळजवळ 6 ठिकाणी डॉक्टर पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी तसंच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामार्फत निर्माल्यापासून खत निर्मिती हा उपक्रम सोलापुरामध्ये चालू झालेला आहे। जवळजवळ 1943 पासून जनजागृती ही श्री सद्गुरू बैठकांमार्फत चालू आहे। तर आज एक समाजकार्य म्हणून सर्व समाजामध्ये एक जागृती निर्माण व्हावी, लोकांपर्यंत चांगला संदेश पोचावा व समाजाला आपला काही ना काही उपयोग व्हावा यासाठी हे कार्य अविरतपणे आजपर्यंत चालू झालेलं आहे। यासाठी नागरिकांचा रिस्पॉन्स कसा आहे? पूर्वीच्या वेळेस कसं होतं, नागरिक थोडं रिस्पॉन्स देत नव्हते, पण अलीकडच्या काळामध्ये नागरिकांचा एक सकारात्मक आपल्याला रिस्पॉन्स भेटत आहे। प्रत्येक ठिकाणी नागरिक आता जागरूक झालेला आहे, त्यांनाही पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचा सकारात्मक त्यांचा रिस्पॉन्स आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। किती वर्षापासून तुम्ही हे कार्य करता? जवळजवळ आता हे 10 ते 15 वर्षापासून हे कार्य सतत चालू झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात करताय? संपूर्ण महाराष्ट्र तर आहेच, त्याचबरोबर देशाच्या पातळीवर देशाच्या बाहेरही आपण हे महाराष्ट्र अनेक कार्यामार्फत करतोय। स्वच्छता अभियान असेल, वृक्ष लागवड संवर्धन असेल, त्याचप्रमाणे अबुधाबी, अमेरिका या मोठ्या मोठ्या देशांमध्ये सुद्धा रक्तदान शिबिर असेल, प्लाझ्मा डोनेशन असेल, या सगळ्या कार्यामार्फत आपण जनजागृती, समाजकार्य, समाजसेवा आजपर्यंत डॉक्टर श्री पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत। किती लोक तुमच्यासोबत सध्याला काम करतात? आता आज सोलापुरामध्ये जवळजवळ 2000च्या जवळपास श्री सदस्य सर्व मिळून कार्य इथे करत आहेत। बार्शी, मोहोळ तालुका, त्यानंतर माढा तालुका येथील सर्व सदस्य, तसेच सोलापूरमधला दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, वडाळा इथले सगळे सदस्य हे आपल्या सोबत आज इथं जोडले गेलेले आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।